गुरुदेवांच्या मराठी मेडिटेशन चॅलेंजचा इम्पॅक्ट गावागावात नक्कीच झालाय। याची शाश्वती देणारा हा व्हिडिओ नक्की बघा। नाशिक येथील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वासाळी गाव, जे एक आदिवासी पाडा आहे, तिथले चिमुकले आणि त्यांचे आई वडील करतायत ध्यान। मी शिवण्णा रवींद्र चव्हाण, जिल्हा परिषद शाळा वासळी, तालुका जिल्हा नाशिक, इयत्ता 5वी, महाराष्ट्र चॅलेंज मेडिटेशन उपक्रमासाठी मी आणि माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी नोंदणी केलेली आहे। आमचा मेडिटेशनचा आजचा 10वा दिवस। आम्ही सायंकाळी 7 वाजता जी बॅच असते तिला आमच्या कुटुंबासोबत जॉईन होतो, पण आमचे शिक्षक श्री हेमंता पाटील सर आम्हा 50 मुलांना सकाळी 11च्या बॅचला सामूहिक मेडिटेशनमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करतात। ते स्वतः देखील आमच्यासोबत आमच्या वर्गात टीव्ही समोर बसून सहभागी होतात। आमची पचनक्रिया, आमची एकाग्रता, आमची झोप या सर्व गोष्टींमध्ये मेडिटेशनमुळे खूप सुधारणा होत आहे। आमचे अभ्यासात लक्ष लागते आहे, अभ्यास चांगला लक्षात राहतो। सलील भैया आणि त्यांच्या टीमला हा कोर्स अरेंज करण्यासाठी खूप खूप धन्यवाद। गुरुजींप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते। जय गुरुदेव। तसंच उमरगा धाराशिव इथल्या आपल्या श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मधले विद्यार्थी सुद्धा दररोज ध्यान करतायत। गुरुदेव सांगतात ते खरंच आहे। लोक आपली वाट पाहतायत, आपल्याला फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय, आणि ते फक्त शक्य झालेलं आहे माझा महाराष्ट्र आनंदी महाराष्ट्र या उपक्रमामुळे। माझा महाराष्ट्र आनंदी महाराष्ट्र।